मुंबईमध्ये रुग्णसंख्या जरी कमी असली तरी मुंबईत लेव्हल 3 चे निर्बंध कायम असतील आणि त्यामुळे लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी बंदच राहील। पालिकेने या संदर्भातलं परिपत्रक देखील काढलेलं आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लोकलसाठी प्रतीक्षा आणखी काही काळ करावी लागणार आहे। डेल्टा प्लस रुग्ण असलेल्या भागात अधिक काळजी घेतली जाणार आहे। मुंबई, पुणे, नागपूर सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध असतील। जिथे मॉल आणि मल्टीप्लेक्सेस सुरू झालेले होते ते आता बंद केले जातील आणि सोमवारपासून ही नियमावली लागू होणार आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा एक नवं संकट आता उभं ठाकलेलं आहे आणि या संकटाच्या अनुषंगाने नवी नियमावली देखील सोमवारपासून राज्यभरात लागू केली जाणार आहे। याच महत्त्वाच्या बातमीविषयीचे अपडेट्स आपण आता जाणून घेणार आहोत। या संदर्भातली माहिती देण्यासाठी मुंबईहून आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत, पुण्याहून आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत आणि औरंगाबादहून आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला प्रणाली आपल्याकडे येतो। मुंबईमध्ये आपण बघितलं रुग्णसंख्या कमी होत असली तरी लेव्हल 3 चे निर्बंध आता कायम ठेवले जाणार आहेत। पालिकेने तसं परिपत्रक देखील आता जारी केलेलं आहे। प्रणाली, सुरुवातीला त्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की 15 दिवसापूर्वीपासून जेव्हापासून कोरोनाचे निर्बंध हळूहळू राज्यभरामध्ये कमी व्हायला लागले होते त्यावेळेला सुद्धा मुंबईमध्ये लेव्हल 3 दाखवण्यात आलेली होती। मुंबईची रुग्णसंख्या ही जरी कमी होत असली तरी सुद्धा लेव्हल 3 चे जे काही नियम आहेत त्याचं काटेकोरपणे पालन हे मुंबईमध्ये होताना दिसतंय। दर आठवड्याला रिव्ह्यू घेऊन त्यानंतर पुढचे जे निर्बंध आहे किंवा पुढची शिथिलता जी आहे त्याची घोषणा केली जाते। काल मुंबई महानगरपालिकेने परिपत्रक काढले आणि त्या परिपत्रकात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की लेव्हल 3 मधले जे निर्बंध आहेत त्या निर्बंधामध्ये कुठलीही शिथिलता येणार नाही। लेव्हल 3 चे निर्बंध हे लागू राहतील। म्हणजे मुंबईमध्ये ट्रेन सुरू होणार नाही, मुंबईमध्ये मॉल सुरू होणार नाही, शाळा सुरू होण्याचा तर प्रश्नच नाही। आणि त्यामुळं एकूणच आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये जरी रुग्णसंख्या कमी होत असली तरीही लेव्हल 3 चे नियम जे आहेत ते लागू राहणार आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर राज्यातली जी सगळी मोठी शहरं आहेत, नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, या सगळ्या शहरांमध्ये लेव्हल 3 चे नियम जे आहेत ते काटेकोरपणे पाळले जातील। त्याचबरोबर या निर्बंधांमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हटलेली आहे की लसीकरणावर भर दिला जाईल। सोबतच एखाद्या शहराची जर तुम्हाला लेव्हल कमी किंवा जास्त करायची असेल म्हणजे नियम शिथिल करायचे असतील तर तुम्हाला 2 आठवडे वाट बघावी लागणार आहे। पण जर तुम्हाला नियम काटेकोरपणे अजून वाढवायचे असतील तर तुम्हाला केवळ 1 आठवड्याची वाट बघून ते निर्बंध कठोर करता येईल। याचा अर्थ असा की लेव्हल 3 म्हणजे आपल्या कोरोनाची तिसरी लाट जी आहे त्या लाटेसाठीचं हे प्रिपरेशन आहे असं सांगितलं जात आहे। पण दुसरीकडे या लाटेमध्ये लहान मुलं जास्त प्रभावित होतील अशा पद्धतीची वक्तव्य करून किंवा अशा पद्धतीची चर्चा होऊन त्यामुळे एक घबराट जी आहे ती सुद्धा सर्वसामान्यांमध्ये पसरताना दिसतेय। बिलकुल प्रणाली, एकीकडे आपण बघितलं तर मुंबईकरांना अशी अपेक्षा होती की रुग्णसंख्या तर आता कमी होतीये त्यामुळे कदाचित येत्या काही दिवसात निर्बंध पालिकेकडून शिथिल केले जातील। पण डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटचं नवं संकट उभं ठाकल्यानंतर आता कुठेतरी पालिका प्रशासन देखील बिलकुल धोका पत्करायला तयार नाही आणि त्यामुळेच कदाचित निर्बंधांमधली शिथिलता आता पुढचे काही दिवस होणार नाही असं स्पष्टपणे दिसतंय। दुसरीकडे प्रणाली, डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण मुंबईमध्ये आढळत आहेत का? त्याबद्दलचे नेमके काय उपाययोजना केल्या जात आहेत पालिकेकडनं? प्रणाली, त्याबद्दल काय सांगता येईल? डेल्टाचे मुंबईत 2 रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत होती आणि त्यानुसार ते ज्या भागात आढळलेले आहे तिथे कंटेनमेंट झोन करण्यात आलेला आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे। या रुग्णांच्या जवळपासचे जे कोणी नातेवाईक आहेत किंवा त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेली जी कोणी लोक आहेत त्यांच्यावर लक्ष जे आहे ते केंद्रित केलं जात आहे। या डेल्टाचा व्हेरियंटचा प्रसार होऊ नये असा प्रयत्न जो आहे तो महापालिकेकडनं केला जातोय। कारण असं सांगितलं जातं की डेल्टाचा हा जो व्हेरियंट आहे हा जरा जास्त घातक असू शकतो आणि त्यामुळे जे कुठे ना कुठे असं बोललं जात आहे की लक्ष जे आहे ते तुम्हाला त्या पेशंट, त्याच्या आजूबाजूचे जवळचे नातेवाईक यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे। सध्या उपचार पद्धतीमध्ये कुठला बदल करण्यात आलेला नाही, परंतु जी काही उपाययोजना सध्या आहे त्या तशाच्या तशा ठेवण्यात आलेल्या आहे। मग ते जरी आपण मध्यंतरी बघितलं होतं की कोरोना केअर सेंटर जे आहेत, कोविड केअर सेंटर जे आहेत ते बंद जरी करण्यात आलेले असला, त्यातला स्टाफ जरी काढून टाकण्यात आलेला असला
तरी तो कुठल्याही क्षणी आपल्याला सुरू करता येईल अशा परिस्थितीमध्ये ठेवण्यात आलं. त्यामुळे जर एकदम रुग्णसंख्या झपाट्यानं जर वाढली त्याच्यासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे असं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. बिलकुल प्रणाली, अशाच आमच्यासोबत राहा. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे. आपण मुंबईतला प्राथमिक आढावा घेतला, आपण आता थेट जाणार आहोत पुण्यामध्ये. आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत. आपण बघितलं एकीकडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यामध्ये 7 दिवस जैसे थे म्हणजे लेव्हल 2 चे निर्बंध कायम राहतील असं म्हटलं होतं. मात्र संध्याकाळ होईपर्यंत संपूर्ण राज्यात लेव्हल 3 चे निर्बंध लागण्याचा आदेश देखील आला. त्यामुळे पुण्यामध्ये देखील आता लेव्हल 3 चे निर्बंध असतील. संसर्ग दर खरं तर 5% कमी आहे पुण्यामध्ये, मात्र तरी देखील पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू होत आहेत. अद्वैत यांच्याकडे मी जाणार आहे. अद्वैत, आपण बघितलं एकीकडे पुण्यामधला धोका हळूहळू कमी होत होता, पण पुणे ग्रामीणमधली परिस्थिती देखील कमी होताना आपण बघितलं होतं. त्यामुळे परिस्थिती झपाट्यानं सुधारतीये असं वाटत असतानाच पुन्हा एकदा हे डेल्टा प्लस व्हेरियंटचं नवं संकट उभं ठाकलं आणि पुणेकरांना जी आशा होती की कदाचित निर्बंध आणखी शिथिल होऊ शकतील की काय, ही आशा देखील मावळली. अद्वैत, याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, बरोबर आहे. खरं तर जर बघितलं आता शनिवार रविवारचा हा वीकेंड लॉकडाऊन आहे आणि फार काही गर्दी नाही आहे. तुरळक गर्दी आहे. गजबजलेला हा टिळक चौक असतो, पण तिथं आपल्याला बघायला मिळेल की काय आहे. आणि लेवल 1 जाऊ असं वाटत होतं. वीकेंड लॉकडाऊन रद्द होईल असं वाटत होतं पुणेकरांना, कारण 5%पेक्षा कमी दर आहे. ऑक्सिजन बेडची क्षमता पुरेशी आहे. मात्र लेवल 3ला आता सोमवारपासून पुणे येत आहे आणि निश्चितपणे निराशा याबद्दल, कारण आत्ता कुठं काही गोष्टी सुरू होत होत्या आणि त्या आता परत बंद होणार. कारण लेवल 4 म्हणजे 7 ते लेवल 2 म्हणजे 7 ते 4 अशी ती वेळ असणार आहे. संचारबंदी 5 पासून लागू होणार आहे. मॉल्स बंद होणार आहेत. त्यामुळे कुठंतरी नाराजी आहे. दुसरं एक रास्त सवाल नागरिक विचारतायत की नागरिकांसाठी आणि राजकारण्यांसाठी वेगळे नियम आहेत का? कारण आज आता BJPचं चक्काजाम आंदोलन होतंय, तिथं किती गर्दी होणार आहे. राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन झालं, तिथं आपण बघितलं काय प्रकार घडला. बरोबर. आज OBCची परिषद होती लोणावळ्यामध्ये पर्यटन स्थळी बंदी आहे लोकांना आणि ग्रामीण अजून लेवल 4 मध्ये आहे. तिथं 25ची मर्यादा आहे, ती पाळणार आहे का? त्यामुळे कुठंतरी जनतेमध्ये चांगली गोष्ट आहे की तुम्ही अवेअर आहात. दुसऱ्या लाटेला तुम्ही झोपला होतात, आता तिसऱ्या लाटेचा धसका घेऊन तुम्ही अलर्ट राहत आहात. पण नियम जे आहेत ते सगळ्यांना सारखे असावेत असं रास्त म्हणणं आहे. दुसरीकडे आपण निर्णय पण बघितले पाहिजेत की विरोधाभासी कसे ठरत आहेत. पुण्यामध्ये जम्बो कोविड हॉस्पिटल आता 30 जूनला बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मग एकीकडं तुम्ही तिसऱ्या लाटेचा धसका घेताय, व्हेरियंटचे रुग्ण वाढतील म्हणून अलर्ट होत आहे, मग तुम्ही असे निर्णय कसे घेता? अशी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती आपल्याला दिसते. त्यामुळं कुठंतरी ह्याच्यामध्ये एक समन्वय पाहिजे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की जी परिस्थिती स्थानिक आहे ती बघून तुम्ही निर्णय घ्या. पुण्यामध्ये जर का दर कमी होतोय, 5%पेक्षा कमी, ऑक्सिजन बेडची पुरेशी उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसीकरण. पहिल्यांदा काल पुणे जिल्ह्यानं दैनंदिन लसीकरणाचा 1 लाखाचा टप्पा ओलांडलेला आहे. वेगवान लसीकरण आहे. तर असं जर असेल तर मग सरसकट निर्बंध लादावेत का, हा पण मुद्दा इथं महत्त्वाचा आहे. त्यामुळं थोडीशी चांगली गोष्ट आहे की तुम्ही अलर्ट होताय, परंतु निर्बंधाच्या बाबतीमध्ये कारण त्याचा जो फटका आहे तो शेवटी सामान्य माणसांना बसतो, ज्यांचं हातावरती पोट असतं त्यांना बसतो. बरोबर. त्यामुळं अशा पद्धतीनं लॉकडाऊन, कडक निर्बंध हा काय उपाय होऊ शकत नाही, असाही सूर जो आहे तो नागरिकांचा आहे. बिलकुल. अद्वैत, मात्र डेल्टा प्लस व्हेरियंटचं हे नवं संकट उभं ठाकतंय, त्या अनुषंगानं ही सगळी सतर्कता बाळगली जाते आणि डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण पुण्यामध्ये आहेत का, आढळत आहेत का? पालिका प्रशासन असेल किंवा पुणे ग्रामीण भागात जिल्हा प्रशासन असेल, नेमक्या कोणकोणत्या उपाययोजना या संदर्भात करताय, याबद्दलची नेमकी काही मोडस ऑपरेंडी तयार केली गेलेली आहे का? उपचार पद्धतीमध्ये काही बदल केला जाणार आहे का? या सगळ्याबद्दल अद्वैत काय सांगताय? बरोबर आहे. सुदैवाने अजून तरी पुणे शहर किंवा परिसरामध्ये डेल्टा प्लस व्हॅरियंटचा रुग्ण नाही आहे. खरी गोष्ट आहे. काल तू जसं म्हणालास तसं की पहिल्या रुग्णाचा जो मृत्यू झाला 80 वर्षाचा, आणि राजेश टोपेंनी सांगितलं की हा डेल्टा व्हेरियंट रुग्ण दगावलेला आहे. त्यानंतर मग सरकार अलर्ट झालेलं आहे आणि या ज्या उपाययोजना आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. त्यामुळं कुठंतरी तुम्ही काळजी घेता ही गोष्ट निश्चितपणे चांगली आहे. पण आत्ता तरी सतर्कता हेच आहे, जसं सांगितलं की ट्रेसिंग, ट्रीटमेंट हे जे आहे तेच सुरू आहे. पण मी ज्याचा उल्लेख केला की लसीकरण वेगवान. आता सुदैवाने लसींची मात्रा जी आहे ती जास्त, म्हणजे लसीचे डोस जे आहेत ते जास्त प्रमाणात उपलब्ध व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळं एकीकडं हे जे रुग्ण आहेत त्यांना ट्रेस करणं
टेस्टिंग वाढवणं आणि ट्रीटमेंट देणं आणि त्याचबरोबर वॅक्सिनेशन जास्तीत जास्त करणं हीच आत्ता तरी त्रिसूत्री आहे. आणि सिरमचे जे आदर पुनावाला आहेत त्यांनी कोवॅक्सबद्दल पण काल ट्विट केलेलं आहे. आनंदाची बातमी सांगितली आहे की ती देखील लस जी आहे ती लवकरात लवकर उपलब्ध होईल. त्यामुळे निश्चितपणे पुणे शहर असो किंवा ग्रामीण भाग असो तिथंसुद्धा हे नवीन व्हॅरियंटचे जे रुग्ण आहेत ते अजून सापडलेले नाही आहेत. त्यामुळे ते सापडू नयेत यासाठीच जी काय काळजी आहे ती प्रशासन घेते आणि त्याचाच भाग म्हणून आता सोमवारपासून लेवल 2 असताना लेवल 1 मध्ये जायची पात्रता असताना पुण्यामध्ये सुद्धा लेवल 3चेच निर्बंध लागू होणार आहेत. त्यामुळं कुठंतरी प्रशासन तू जसं म्हणालास की तिसरी लाट संभाव्य किंवा या डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळू नयेत यासाठी सतर्क झालेलं आहे आणि म्हणूनच या पद्धतीचे निर्बंध जे आहेत ते सोमवारपासून लागू होणार आहेत. बिलकुल अद्वैत, असेच आमच्या सोबत राहा. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे. आपण यानंतर औरंगाबादला जाणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. याबद्दलची माहिती त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. सिद्धार्थ, औरंगाबादमधली स्थिती आपण काल देखील बोललो होतो या मुद्द्यावर. शहर किंवा ग्रामीण भाग असेल दोन्ही ठिकाणची परिस्थिती सुधारत होती, नियंत्रणात येत होती. मात्र आता पुन्हा एकदा डेल्टा प्लस व्हेरियंटचं नवं संकट उभं टाकतंय. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. पालिका प्रशासन सज्ज आहे, जिल्हा प्रशासनानं देखील खबरदारी घेतलेली आहे. मात्र सोमवारपासून नवी नियमावली लागू होणार आहे. सिद्धार्थ, काय सांगता येईल त्याबद्दल? निश्चितच नवीन नियमावली ही सोमवारपासून लागू होईल. त्यामध्ये औरंगाबादकर जास्त नाराज होणार आहेत. कारण ज्यावेळेस पहिल्यांदा अनलॉक झालं त्यावेळेस औरंगाबाद हे पहिलं शहर असं होतं की ते लेवल 1ला टाकण्यात आलं होतं आणि या ठिकाणचे निर्बंध हटवण्यात आले होते. आता ही शहर लेवल 1लाच आहे. कारण फक्त 63 रुग्ण हे आज पॉझिटिव्ह आहेत. त्यातील 13 रुग्ण शहरातले आहेत. तर बाकीचे जे 53 रुग्ण जे आहेत ते ग्रामीण भागातले. म्हणजे 63 आकडा फार काही काळजी करण्यासारखा नाही. मात्र औरंगाबादमध्ये फार मोठा धोका जास्त उद्भवू शकतो यासाठी की औरंगाबाद शहर हे मराठवाड्याचं मुख्य शहर आहे आणि मेडिकलच्या ज्या सुविधा औरंगाबादमध्ये अत्याधुनिक आहेत त्या औरंगाबादमध्ये आहेत. त्यामुळे मराठवाडा असेल, जळगाव असेल, पुणे, नाशिक या परिसरातून लोक जे आहेत औरंगाबादला येतात. कोरोनाचे पेशंट त्यामध्ये येतात. आज जरी डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण औरंगाबादमध्ये जरी नसला तरी बाहेरून तो येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन जास्त सतर्क आहे. कारण या ठिकाणी आलेल्या प्रत्येक रुग्णाला जे आहे ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तो परत पाठवता येत नाही. त्यामुळं जिल्हा प्रशासन हे पूर्णपणे तयार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की फक्त 63 रुग्ण निघत असल्यामुळे अनेक कोरोना सेंटर जे आहेत आता त्या सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही. मात्र ते सेंटर जे आहेत रुग्ण जरी नसले तरी ते तयार आहेत. त्या ठिकाणचा स्टाफ हटवलेला नाहीये, त्या ठिकाणच्या सुविधा हटवलेल्या नाहीयेत. शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा रुग्ण जरी नसले तर त्या ठिकाणी तयारी आहे. खाजगी रुग्णालयाच्या अनेक रुग्णालयांनी कोविड पेशंट येत नसल्यामुळं नॉन कोविड ट्रीटमेंट करायची परवानगी महानगरपालिकेकडे मागितली होती. काही रुग्णालयांना परवानगी दिलेली कोविड सेंटर हटवण्याचं. मात्र काही महत्वाचे रुग्णालय जे आहेत त्यांना कोविड सेंटरसाठी तयार राहायला सांगितलेलं आहे. आता जो आहे हा डेल्टा प्लसचा व्हेरियंटचा एकही रुग्ण या ठिकाणी नाही. मात्र जे आहे तो कधीही या ठिकाणी उद्भवू शकतो. कारण बाहेरून खूप मोठ्या प्रमाणात पेशंट औरंगाबादला येतात. त्यामुळे कालच मनपा आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील यांची महत्वाची बैठक झालेली आहे. आणि काल आपण नीता पाडळकर ज्या महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी फार गंभीर बाब एक आपल्याला अशी सांगितलेली आहे की डेल्टा प्लसचा व्हेरियंट जो आहे तो कोरोनापेक्षा झपाट्याने लोकांना बाधित करू शकतो. तो जास्त थोडासा डेंजर आहे. घाबरण्याचं कारण नाही. मात्र त्यापासून आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. कारण डेल्टा प्लस रुग्णाच्या संपर्कात जो कोणी येईल तो 100% पॉझिटिव्ह होऊ शकतो अशा पद्धतीचा रिपोर्ट राज्य सरकारकडे आहे. त्यामुळं आपल्याला सुद्धा काळजी घेणं आहे. प्रशासन तयार आहे, सर्व गोष्टी तयार आहेत. मात्र आपण तयार आहोत का? कारण आपल्याला नियम पाळणं आहे. आपणच तो रोगाचा प्रसार करणार आहोत. त्यामुळं मास्क असेल किंवा इतर जे काही आपल्याला नियम घालून दिलेत अक्षय ते फार पाळणं गरजेचं आहे. नाहीतर कोरोनापेक्षा भयंकर परिस्थिती होऊ शकते. त्यासाठी आता लोकांनी गंभीर व्हायला हवं. बिलकुल सिद्धार्थ, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे. प्रणाली यांच्याकडे आता मला जायचं आहे. एक महत्वाचा प्रश्न प्रणाली आपल्याला विचारायचा आहे. आपण राजेंद्र शिंगणे यांची प्रतिक्रिया ऐकली. ते असं म्हणाले की वैद्यकीय तज्ज्ञांचं असं मत आहे की पुढची जी एकंदरीतच लाट आहे धोका खूप मोठा आहे. 50 लाख रुग्ण बाधित होऊ शकतात. 5 लाख बालकांना लागण होऊ शकते. हा धोका जास्त मोठा आहे. दुसऱ्या लाटेपेक्षा कदाचित तिसरी लाट आणखी जास्त मोठी आणि गंभीर स्वरूपाची असू शकेल असा अंदाज त्यांनी वर्तवलाय. पण दुसरीकडे आपण बघितलं तर लसीकरण देखील वेगानं होतंय. आपण बघितलं तर 3 कोटींहून जास्त नागरिकांचं लसीकरण राज्यात झालेलं आहे. देशातलं सर्वाधिक लसीकरण होणारं राज्य महाराष्ट्र आहे.
या दोन्ही बाबींविषयी नेमकं प्रणाली काय सांगता येईल? अजिंक्य, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अफवांवर किती विश्वास ठेवायचा हे नागरिकांनी ठरवायला हवं आहे. त्याचबरोबर शासनानं सुद्धा या गोष्टीचं बारकाईनं अवलोकन करणं गरजेचं आहे. एक जर आपण बघितलं की असं सुरुवातीपासून बोललं जातंय की मोठे नागरिक म्हणजे वय वर्ष 18च्या वरचे जे कोणी नागरिक आहेत त्यांचं लसीकरण मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि ते सुरू आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा किंवा तिसऱ्या कोरोनाच्या व्हेरियंटचा जो फटका आहे तो या तरुण वर्गाला फारसा बसणार नाही. ज्या वर्गाचं लसीकरण झालेलं नाही म्हणजे वय वर्ष 0 पासून ते 18 वर्षापर्यंत हा जो वयोगट आहे या वयोगटाला कारण या वयोगटाला लसीकरण झालेलं नाही त्यामुळे या वयोगटावर ही तिसरी लाट जी आहे ती जास्त परिणाम करेल असं बोललं जात आहे. पण त्याचबरोबर आपण एक गोष्ट ही पण लक्षात घेतली पाहिजे की लहान मुलांना, कारण काही डॉक्टरांचं असं सुद्धा म्हणणं आहे की लहान मुलं जी आहेत त्यांची इम्युनिटी तयार होत असते त्यामुळे त्यांना हा नवीन व्हेरियंट जो आहे किंवा कोरोनाचा जो प्रभाव आहे तो तितका त्यांच्यावर फारसा पडणार नाही. त्यामुळे डॉक्टरांमध्ये सुद्धा यामध्ये दुमत दिसून येत आहे. राज्य शासन जगपातळीवर जे काही गोष्टी घडत आहेत त्यानुसार ही माहिती देताना आपल्याला दिसत आहेत. पण दुसरीकडे जे तज्ज्ञ आहे काही या भागातले त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की जगाच्या पातळीवर इतर अनेक असे देश आहेत ज्या देशामध्ये लहान मुलांचं लसीकरण केलं जात नाही. म्हणजे BCG असेल किंवा मलेरियापासून वाचण्याचं असेल, गोवरपासून वाचण्याचं असेल, असे सगळे लसीकरण जे आहे त्या तिथल्या लहान मुलांना होतच नाहीये वर्षानुवर्ष. त्यामुळे त्यांच्यावर कोरोनाचा परिणाम जास्त होईल. परंतु भारतामध्ये लहान मुलांचं लसीकरण हे मोठ्या प्रमाणावर होत असतं. अनेक अशा लसी आहेत 0 पासून 5 वर्षापर्यंत दिल्या जातात. त्यामुळे कोरोनाचा फारसा परिणाम जो आहे तो लहान मुलांवर होणार नाही असं सुद्धा एक मत आहे. परंतु शासन ज्या काही वेळोवेळी आपल्याला माहिती देत असते त्यानुसार नागरिकांनी आपलं वर्तन ठेवणं गरजेचं आहे. त्यानुसारच मुंबई महानगरपालिकेनं अनेक कोविड सेंटर जे त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी कक्ष तयार केलेलं आहे, युनिट तयार केलेलं आहे. लहान मुलांना गरज पडली तर त्यांच्यासाठी सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या मुंबईमध्ये विविध रुग्णालयामध्ये तयार करून ठेवण्यात आलेल्या. अजिंक्य, बिलकुल. प्रणाली, अशाच आमच्यासोबत राहा. अद्वैत यांच्याकडे मी जाणार आहे. अद्वैत, प्रणाली यांना जो प्रश्न मी विचारला होता तोच प्रश्न तुम्हालाही विचारावासा वाटतोय. एकंदरीतच संभाव्य धोका लक्षात घेता आणि लसीकरणाचा जो वेग आणि विस्तार वाढवला जातोय या दोन्हीचा एकंदरीतच काय नेमका परिणाम जाणवताना दिसतोय? एकीकडे निर्बंध वाढवले जात आहेत कारण धोका देखील मोठा असल्याची भीती व्यक्त होतीये, तर दुसरीकडे लसीकरण देखील तितक्याच वेगानं होतंय. त्यामुळे कुठेतरी सरकारचा हा प्रयत्न आहे की लसीकरण वेगानं आणखी करून हा धोका जितका कमी करणं शक्य आहे तितका केला जाईल. बरोबर आहे. जसं प्रणालीने सांगितलं की तिसरी लाट मुळात येणार का, त्यानंतर त्याची तीव्रता किती असेल, तिसऱ्या लाटेमध्ये मुलंच बाधित होणार का, ह्याच्याबद्दल मतमतांतर आहे. कारण गोष्ट खरी आहे की हा 0 ते 18 जो वयोगट आहे त्याचं लसीकरणच नाही. त्यामुळं पहिल्या लाटेमध्ये जसे ज्येष्ठ नागरिक, दुसऱ्या लाटेमध्ये तरुण किंवा कुटुंबाच्या कुटुंब आणि तिसऱ्या लाटेमध्ये मग आता मुलं असे बाधित होतील असा एक तर्क आहे. तो कितपत आहे ह्याच्यामध्ये तज्ज्ञांमध्येच मतभिन्नता आहे. पण निश्चितपणे तयारी म्हणून, कारण याच्या आधी जर आपण बघितलं तर दुसरी लाट येणार असं तज्ज्ञ म्हटले होते आणि मध्ये मग आपण बघितलं की ऑक्टोबर ते जवळपास जानेवारी काहीच कुणी केलं नाही आणि अचानक फेब्रुवारीच्या 15 नंतर जेव्हा एकदम रुग्ण वाढू लागले आणि दुसरी लाट आली आणि किती दुसरी लाट ही भयानक होती आपण बघितलं. त्यामुळं तिसरी लाट संभाव्य येणार किंवा न येणार ते जरी याच्यामध्ये जरी मतभेद असले तरी सरकारने मात्र यावेळेस प्रशासनाने त्याची तयारी जी आहे ती जोमाने सुरू केली. दुसरीकडं हा जो व्हॅरियंट आहे त्याच्यावरती सुद्धा जे सरकार आहे किंवा जे तज्ज्ञ लोक आहेत ते लक्ष ठेवून आहेत की त्याचे जे रुग्ण आहेत ते साधारणतः आपण बघितलं तर 40 ते 50 रुग्ण आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये. सुदैवाने पुण्यासारख्या भागामध्ये नाही आहेत, पण तिथंसुद्धा ही वेगाने पसरू नये म्हणून हे सगळे निर्बंध जे आहेत ते परत लागू करण्यात आलेले आहेत. कारण जसं मी म्हटलं की आता पुण्याचं जर उदाहरण घेतलं तर पुणे हे गेले अनेक दिवस हे 5%च्या आधीच आहे, अलीकडंच आहे. म्हणजे खरं तर लेवल 1 ची देखील पात्रता आहे, परंतु कुठंतरी विकेंड लॉकडाऊन कायम ठेवला, निर्बंधसुद्धा लेवल 2चेच ठेवले आणि आता काल जेव्हा पहिल्या रुग्णाचं निधन झालं तेव्हा सरकार सतर्क झालं आणि आता परत एकदा लेवल 3 सरसकट निर्बंध जे आहेत ते करतं. कुठंतरी सरकारलाही माहिती आहे की आत्ता जर आपण परत एकदा सगळं ओपन केलं तर तिसऱ्या लाटेला आपण आमंत्रण तर देत नाही होत ना,
असं त्यांना वाटतंय. त्यामुळं निश्चितपणे जागरूकता ही महत्त्वाची आहे. बरोबर. त्याचबरोबर जसं सांगितलं की अफवांवरती विश्वास ठेवता कामा नये, परंतु बेफिकीर पण होता कामा नये. कारण झालं असं आपण पाहिलं की लगेचच लोक सिंहगड असेल किंवा लोणावळा असेल इतर ठिकाणी महाबळेश्वर इकडं धाव घेतात लोक आणि मग गर्दी होते आणि पुन्हा मग सरकारला ते सगळं बंद करावं लागतं. त्यामुळे निश्चितपणे एकीकडं प्रशासन किंवा शासन जे आहे त्याची देखील जबाबदारी आहे की या सगळ्या नव्या विषयांवरती लक्ष ठेवायचं, त्याच्यासाठी हॉस्पिटल्स सगळे जे उपाय आहेत ते सज्ज ठेवायचे. आणि दुसरीकडं नागरिकांनी सुद्धा जी बंधनं आहेत ती पाळली पाहिजेत. आणि लसीकरणाचा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे की लसीकरण जे होतं गेले काही दिवस ते पूर्णपणे मंदावलेलं होतं. आपल्याला माहिती आहे की मे महिन्यामध्ये घोषणा झाली 18 वर्षाच्या पुढच्या लोकांची आणि लसीच मिळाल्या नाहीत. पण सुदैवाने आता लसी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत. आणि जसं राज्यांनी पहिला डोस 3 कोटी इतका दिलेला आहे. जर पुणे शहर आणि जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा लसीकरण हे वेगवान आहे. मी जसं सांगितलं की कालच पहिल्यांदा दैनंदिन लसीकरणाचा जो टप्पा होता तो 1 लाखापेक्षा जास्त झालेला आहे. मिशन 1 लाख हे खूप आधी ठरवण्यात आलं होतं. बरोबर. परंतु ते झालं नाही कारण लसीच मिळत नव्हत्या. पण आता मात्र लसी मिळत असल्यामुळं जो प्रशासनाचा जी मोडस ऑपरेंडी आहे हीच आहे की वेगवान लसीकरण 18च्या वरच्या सगळ्या लोकांसाठी पुणे शहर असेल, पिंपरी असेल, ग्रामीण असेल. त्यामुळं हीच एक मोडस ऑपरेंडी असेल की जास्तीत जास्त लोकांना पहिला डोस, दुसरा डोस ज्यांचे 84 दिवस पूर्ण झालेत त्यांना कोविशिल्ड, कोवॅक्सिन 28 दिवस पूर्ण झालेत त्यांना तो डोस द्यायचा आणि एक प्रकारे त्यांना सुरक्षित करायचं. तर हाच उपाय आहे. म्हणजे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट ही जशी एकीकडं त्रिसूत्री आहे तसं वेगवान लसीकरण हेच आहे. कारण आपल्या हातामध्ये आत्ता तेच आहे. आणि ते करण्यासाठीच शासन असेल, प्रशासन असेल आणि नागरिक असतील या सगळ्यांनीच जबाबदारीनं वागणं आवश्यक आहे. बिलकुल. सिद्धार्थ यांच्याकडे आता मी जाणार आहे. सिद्धार्थ, प्रणाली आणि अद्वैत यांना जो प्रश्न विचारला तोच तुम्हालाही विचारावा असं वाटतोय. लसीकरणाचा वेग वाढवला जातो आहे, आता उपलब्धता देखील आहे लसींची, त्यामुळं आणखी लसीकरण वेगानं होईल अशी अपेक्षा आहे. मात्र ज्या पद्धतीनं आपण बघतो आहोत धोका जो दिसतो आहे एकंदरीतच त्याबद्दल देखील मतमतांतरं दिसत आहेत. सिद्धार्थ, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? बघा, ही गोष्ट आपण पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे की दोन्ही लस घेतलेले लोकही बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. मात्र दोन्ही लस घेतलेल्या लोकांचा फायदा हा आहे की त्यांचा जीव गमावण्याचा धोका 0% येतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की औरंगाबादमध्ये सुद्धा लसीकरण फार जोरात सुरू आहे. आता जवळपास औरंगाबादचं टार्गेट आहे 32 लाखाचं. 32 लाख लोकसंख्येला ही लस द्यायची आहे. त्यातील जवळपास 8 ते 8.5 लाख लोकांना लस देण्यात आलेली आहे. आणि आता 2 दिवसापूर्वीच 18 वर्षावरील लोकांना लस देण्यात येते आहे. म्हणजे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ती अशी आहे की लहान मुलांना ही लाट जास्त बाधित करेल वगैरे. त्यांचं लॉजिकही असं आहे की मोठे लोक जे आहेत एकतर पॉझिटिव्ह होऊन गेलेले त्यांना कळालं नाही, त्यांची इम्युनिटी चांगली होती, अँटीबॉडीज त्यांच्या शरीरात तयार झालेल्या आहेत. दोन्ही लस घेतलेल्या व्यक्तीच्याही अंगामध्ये दोन्ही डोस घेतल्यामुळे अँटीबॉडीज तयार झालेल्या, त्यामुळे त्यांना धोका कमी असतो. आपण बघतो की गेल्या 2 वर्षापासून लहान मुलं घराच्या बाहेर नाहीत किंवा त्यांना कोरोनाची फार कमी प्रमाणात लागण झाली होती, त्यांना अँटीबॉडीज त्यांच्या अजून तयार झालेल्या नाहीत. त्या एका याच्यावरच असं मत मांडतात तज्ज्ञ की ही मुलं जास्त बाधित होऊ शकतात कारण त्यांच्या अंगात अँटीबॉडीज नाहीत. मात्र आता 18च्या नंतर जे 18 वर्षानंतरच्या मुलांना जे काय लसीकरण झपाट्यानं सुरू होत आहे त्यामुळं ही निश्चितच भीती कमी व्हायला जाईल. मात्र तोपर्यंत तिसरी लाट येऊन जाईल हे वेगळं सांगण्यासाठी आता कोणत्या भविष्यकाराची गरज नाही. कारण खूप मोठ्या प्रमाणात लोक आणखी लसीपासून दूर आहेत आणि लसीचा पण हळूहळू पुरवठा व्यवस्थित होताना दिसतो. त्याला थोडा वेळ जाईल. तोपर्यंत तिसरी लाट येईल. महत्वाचं म्हणजे तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन किती तयार आहे हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. औरंगाबादमध्ये सुद्धा लहान मुलं या तिसऱ्या लाटेमध्ये जास्त बाधित होतील हे लक्षात घेऊन जवळपास 200-250 बेडचं स्पेशल चाइल्डचं रुग्णालय या ठिकाणी तयार करण्यात आलं. अनेक दवाखान्यांमध्ये सुद्धा लहान मुलांसाठीचे जे आहेत खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रशासन पूर्ण तयार आहे. आणि मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की 2 लस घेतल्यानंतर सुद्धा पॉझिटिव्ह होऊ शकतो. तर एकमेवच पर्याय आहे तो म्हणजे मास्क लावणे आणि नियम पाळणे. त्यामुळे तिसरी लाट आली तरी आपल्याला धोका होणार नाही. बिलकुल आपण सिद्धार्थ म्हणालात ते अगदी खरं आहे. नागरिकांनी आपापली सतर्कता बाळगणं गरजेचं आहे, सावधानता बाळगणं गरजेचं आहे. वैद्यकीय तज्ज्ञ देखील म्हणतायत की लाट येऊ शकेल, त्याबद्दल आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. नियमांचं मात्र काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. राज्य सरकार देखील तेच सांगतंय, वैद्यकीय तज्ज्ञ देखील तेच सांगतायत.
प्रणाली, अद्वैत आणि सिद्धार्थ, धन्यवाद. आपण आपापल्या शहरांमधली ही जी माहिती आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल. आपण बघतो आहोत एकीकडे नवी नियमावली जरी सोमवारपासून जारी केली जाणार असली तरी देखील नागरिकांना मात्र अजूनही बेपर्वाईनं वागणं परवडणारं नाहीये, कारण धोका अजूनही समोर असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतायत. त्यामध्ये मतमतांतर आहेत, मात्र आपण सज्ज राहणं नेहमी चांगलं. धोका टाळता येऊ शकेल, महत्त्वाचं म्हणजे नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. ब्रेक आपल्याला घ्यायचा आहे. ब्रेक नंतर आपण इतर शहरांमधली देखील स्थिती जाणून घ्यायची आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.